नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव अभय बाबन आहे आणि आज मी आपल्या कोठारी संस्थाकडून थोडीशी माहिती घेण्यासाठी आलो आहे. तर तुम्ही आमचा सपोर्ट करणार? नक्कीच. तर सर सुरुवातपासून करूया. जे तुमचे ड्रिप सिंचन आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती देऊ शकता? नमस्कार. मी विजय कुमार सर, कोठारी इरिगेशनमध्ये चीफ ॲग्रोनॉमिस्ट म्हणून काम पाहतो. कोठारी इरिगेशन ही याच्यामध्ये ड्रिप सिस्टीम सुरुवातीपासून म्हणजे जसं पंप सोडला, पंपपासून ते शेवटच्या लॅटरल एंडपर्यंत जेवढे काय प्रॉडक्ट्स आहेत ते स्वतः बनवते. गेल्या 26 वर्षापासून कोठारी इरिगेशन शेतकऱ्यांसाठी चांगली सर्व्हिस देते आणि त्या सर्व्हिसच्या बेसवरती आणि क्वालिटी प्रॉडक्टच्या बेसवरती कंपनीने खूप मोठी प्रगती केलेली आहे. शेतकऱ्यांच्या आज एक महत्त्वाचे ड्रिप सिस्टीम जर करायची झाली तर कोठारी इरिगेशनचं एक नाव शेतकऱ्यांच्यात आज तोंडी ऐकायला आपल्याला मिळतं. आणि ड्रिप सिस्टीमचं महत्त्व काय जर बघायला गेलं तर आज आपण महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी आपण दुष्काळी परिस्थिती पाहिली. हो. आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि आपला काही मराठवाड्याचा भाग बघितला तर ऊसाचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. पण दुष्काळी परिस्थितीमुळं 40% क्षेत्र आपलं कमी झालं. कमी होण्याचं एकच मुख्य कारण होतं शेतकऱ्यांकडं पाणी होतं तरीसुद्धा पाणी कसं की आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ड्रिप सिंचन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कोठारी संस्थेने गेल्या 26 वर्षापासून जी शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवलेला आहे त्याच ह्याच्यावर ऊस शेतकऱ्यांना आपण सर्वांचे त्याप्रमाणे त्यांना पाणी तर आहे, पण पाणी ऊसापर्यंत पोहोचवण्याचं जे ड्रिपचं असते पाण्याचे नियोजन ते त्यांच्याकडून नीटनेटकं हो यासाठी सर प्रयत्न करत आहेत. तर ते कशा प्रकारे सर? आता समजा पाणी कमी असतं म्हणून शेतकरी बऱ्याच वेळा पिकं मोडून टाकतो. हो. आणि गरज किती, पिकाची गरज किती हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. ते उदाहरणासाठी सांगतो की ऊस पीक घेऊया, जिथं ज्या पिकाला सगळ्यात जास्त पाणी दिलं जातं. ऊस पिकाला पाण्याची गरज जर पाहिली तर ड्रिप सिस्टीमच्या माध्यमातून जर आपण द्यायचं झालं 1 तासापेक्षा जास्त पाण्याची गरज नाही. हो. रोज 1 तास जरी ठिबक चालवली तरी सुद्धा ऊसाची ताण पूर्णपणे भागते. हेही मोठा झालेला ऊस. पण लहान असताना ऊसाला 15 मिनिट 20 मिनिट जास्तीत अर्धा तास आणि पूर्ण ऊस मोठा झाला तर 1 तास ते 1.25 तास याच्यापेक्षा जास्त पाणी लागत. अशा पद्धतीने पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन केलं तर अत्यंत कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला ऊस जगवता येईल. एक चांगलं उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी आम्ही काही शेतकऱ्यांना सांगितलं की ऊस मोडू नका, थोडा ऊस तसंच ठेवा, पाचट जागच्याजागी ठेवा, फक्त 10 मिनिट रोज दीपक चालवा आणि ऊस जगवा. अशा पद्धतीने काही शेतकऱ्यांनी ऊस ठेवला आणि त्यांनी फक्त 10 मिनिट पाणी दिलं. जूनपर्यंत ऊस जगवला आणि जून नंतर जसा पाऊस सुरू झाला आज त्यांचे ऊस तिथून कारखान्याला जातात. उतारा 50 टन 60 टन 65 टन उतारा मिळतो. म्हणजे अत्यंत कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला ऊसासारखे पीक जगवता येतात. म्हणजे भाजीपाला असतील, फळपिकं असतील, यांना सुद्धा अत्यंत कमी पाण्यामध्ये जर आपल्याला योग्य पाण्याचं नियोजन जर केलं तर नक्कीच आपल्याला उत्पादनही वाढवता येतं. ड्रिपचा सगळ्यात महत्त्वाचा दुसरा फायदा आपल्याला घेता येतो तो म्हणजे खत. आपण जेव्हा खतं फेकून टाकतो फक्त 30% पिकाला लागू पडतात आणि 70% वाया जातो. म्हणजे ड्रिप सिस्टीममुळं आपल्याला खूप मोठा फायदा होतो खत बचतीमध्ये सुद्धा. म्हणजे सरचं म्हणणं असं आहे की जे आपण 100% खत असं पसरून टाकतात, काही शेतकरी नुसतं खाळून टाकून देतात, त्या प्रकारे न करता जर का ती पाण्यामध्ये मिसळून ड्रिप मार्फत जर का आपण ते दिलं तर 30% नाही पूर्ण 100% आपल्याला शेतीमध्ये त्या पिकाला फायदा होईल. तर सर आणि काय बाकीचे प्रॉडक्ट्सबद्दल प्रोडक्ट्सबद्दल आपल्याकडे जसं ड्रिप सिस्टीम आहे तसं स्प्रिंकलर आहे, मिनी स्प्रिंकलर आहे, मायक्रो स्प्रिंकलर आहे. जसे पिकाची जर तुम्ही पालेभाजी करत असाल तर मिनी स्प्रिंकलर आणि मायक्रो स्प्रिंकलर वापरू शकता. आणि गहू आहे, सोयाबीन अशा पिकांसाठी किंवा भुईमुगसारखी पिकं आहे त्याच्यासाठी स्प्रिंकलर सिस्टीम आहे. स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम ही एकदम चांगली आहे. जशी तुषार आपण कृत्रिम पाऊस जसा म्हणतो त्या कृत्रिम पावसाप्रमाणे जर आपण शेतामध्ये वातावरण निर्माण केलं तर पिकाची वाढ चांगली होते. म्हणजे रोज पानं धुतली जातात, म्हणजे पिकावर येणारे रोग कीड जे आहे ते रोज धुतली जातात. त्यामुळं पिकांची वाढ जोमाने चांगली होते आणि कमी पाण्यात कमी खर्चात आपल्याला छोटी जी 3-3, 4-4 महिन्याची पिकं आहेत त्यांचंसुद्धा चांगलं उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवत होतं. सोयाबीनसारख्या पिकाचं जर पाहिलं आपण तर
एका एकराला फक्त मिनी स्प्रिंकलरच्या माध्यमातून आपल्याला एकरी उत्पादन 12 क्विंटलपेक्षाही जास्त आहे. सर, जसं आता तुमच्या प्रोडक्टमध्ये बघितलं जे रेंज आहेत त्यामध्ये रेन पाईप, ठिबक सिंचन मध्ये काय काय म्हणजे प्रोडक्ट आणि त्यांची किंमती? प्रॉडक्ट रेंजमध्ये जर पाहिले आपण आपल्याला ठिबक सिंचन आहे, स्प्रिंकलर इरिगेशन आहे, परत रेन पाईपसुद्धा आहे, ऊस पिकासाठी रेनगनसुद्धा आहे आपल्याकडे. जसं तुम्ही म्हणता की छोटी जी कांदा वगैरे पिकासाठी ताबडतोब पाणी द्यायचं आहे तर रेन पाईप आहे. अशा रेन पाईपचा सुद्धा वापर केला तर शेतकऱ्यांना ताबडतोब पाण्याची व्यवस्था आणि कमी वेळेमध्ये करतात. आणि आपल्याकडे टमॅटो, मिरची अशा पिकांसाठी मल्चिंग फ्लूड पण आहे. आपल्याकडे 21 मायक्रॉन, 25 मायक्रॉन आणि 30 मायक्रॉनसुद्धा आपल्याकडे मल्चिंग फ्लूड मिळेल, जेणेकरून ह्या मल्चिंग गवत वाढत नाही आणि पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं. अत्यंत कमी पाण्यामध्ये सुद्धा टमॅटो, वांगी, भेंडी, टमॅटो ही सगळी पिकं आपल्याला. थँक्यू सर, तुमच्या असल्या सपोर्टमुळं आणि सरांच्या प्रयत्नामुळं आपल्या शेतकऱ्याला बळकट होण्याचं संधी भेटते आणि अशाच प्रकारे तुम्ही आमच्यासोबत राहा आणि नक्कीच तुम्ही एकदा कोटारेला भेट द्या, हे माझी नम्र विनंती. तर आजच्यासाठी एवढं.